मित्रांनो नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे. तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल जाहीर सभा. खरं तर मृत्यू हे जीवनातलं अंतिम सत्य आहे, ज्याला कोणतंही चॅलेंज नाही. तो एक ना एक दिवस येणारच आहे. अनेकांचे नैसर्गिक मृत्यू होतात, काहींचे दुर्दैवी मृत्यू होतात. विशेषतः सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस जो संध्याकाळी आपल्या घरी येणार असतो, अचानक टीव्ही मध्ये बातमी दिसते आणि आपल्या जवळची माणसं, आपल्या हाडामासाची रक्ताची नाती असलेली माणसं ही एखाद्या वाईट कृत्याला बळी पडून ते आपल्याला सोडून निघून गेलेले असतात. असंच काहीसं झालेलं होतं 1993 साली. मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यामध्ये जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला. आणि ह्या मृत्यूला जबाबदार होते ते परदेशात लपलेले आणि भारतातील काही दहशतवादी. त्याच्यातलाच एक दहशतवादी ज्याच्यावरती आरोप सिद्ध झाला, नंतर त्याला शिक्षा लागली आणि 1993 पासून तो जेलमध्ये त्याची शिक्षा भोगत असताना 2 जूनला त्याला काळाने गाठलं आणि त्याचा देखील खून झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सांगायचं तात्पर्य आहे, काळ कोणत्या स्वरूपात येईल सांगता येत नाही. ही घटना 2 जून 2024 ला झाली आणि ती झाली कोल्हापूरमधल्या कळंबा या कारागृहामध्ये. कळंबा जेलमध्ये मोहम्मद अली खान नावाच्या एका दहशतवादी आरोपी ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला, ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. तो मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर मोहम्मद अली खानचा खून झाला होता. मोहम्मद अली खान खरं तर 1993 सालच्या जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आरोपी होता. काही RDX, काही हत्यारं पोहोचवण्याची जबाबदारी या मोहम्मद अली खानकडे होती आणि त्याच्यामध्ये तो सक्सेस झाला होता. परंतु भारताच्या पोलिसांनी, तपास यंत्रणांनी त्यांचा शोध घेतला आणि यांना जेलमध्ये डांबलं. 1993 पासून जेलमध्ये सडत असलेला मोहम्मद अली खान हा ज्यावेळेस पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये कतील सिद्दीकीची हत्या झाली, त्यावेळेस त्याच्यासहित अनेक दहशतवादी कृत्यात सहभागी असलेले आरोपी हे घाबरलेले होते. बहुधा या आरोपींनी आपलं नाव देखील बदललेलं होतं. आपल्याला टोपण नावाने हाक मारली जावी अशा पद्धतीची त्यांनी रचना देखील केलेली होती. मोहम्मद अली खानने सुद्धा अशाच प्रकारची तयारी केली होती आणि आपलं नाव बदलून त्याने मुन्ना ठेवलं होतं. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा अखेर खात्मा झाला. कळंबा कारागृहामध्ये न्यायाधीन असलेल्या 5 बंद्यांबरोबर म्हणजे 5 कैद्यांबरोबर त्याचा वाद झाला आणि त्या कैद्यांनी टाकीच्या सिमेंटच्या झाकणानं त्याच्या डोक्यात प्रहार केला आणि मोहम्मद अली खानचा खात्मा केला. खरं तर दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असलेला मोहम्मद अली खान याला आजन्म कारावासाची शिक्षा लागली होती. 1993 पासून त्याने अनेक वर्षे शिक्षा भोगल्याच्या नंतर त्यानं कोर्टाकडे अपील केलं आणि त्याच्या शिक्षेमध्ये सवलत मिळावी. कदाचित कोर्टानं सुद्धा आजन्म कारावासाची शिक्षा बदलून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली होती. नियतीला कदाचित हे मान्य नव्हतं. जन्मठेपेची शिक्षा भोगून मोहम्मद अली खान हा जेलच्या बाहेर जावा, कदाचित हे नियतीला मान्य नव्हतं. परंतु आपल्या देशामध्ये कोणताही कायदा हातात घेऊन कोणालाही शिक्षा देण्याची प्रथा नाही किंवा तसा आपल्याकडे कायदा नाही. त्याच्यामुळं मोहम्मद अली खान याची जरी हत्या झाली असेल तरी ज्या आरोपींनी त्याची हत्या केली त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि आता त्यांच्यावरती कलम 302 नुसार खुनाचा खटला चालणार आहे. आपल्या देशामध्ये कायदा हा सर्वांना समान आहे. अशीच घटना 2012 साली पुण्याच्या येरवडा जेलमध्ये झाली होती. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये, तेही अंडा सेलमध्ये. अंडा सेलमध्ये असणारा जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला कतील सिद्दीकी हा पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये होता. 8 जून 2012 या दिवशी कतील सिद्दीकीची हत्या पुण्यातला कुख्यात डॉन शरद मोहोळ आणि त्याचा सहकारी आलोक भालेराव यानं केली. कतील सिद्दीकी हा ज्यावेळेस अंडा सेलमध्ये होता त्यावेळेस तो वारंवार आपण बाहेर पडल्याच्या नंतर दगडूशेठजवळ बॉम्ब ब्लास्ट घडवू अशा प्रकारची धमकी देत असल्याचं चार्जशीटमधून समोर आलेलं होतं. याच गोष्टीच्या रागातून त्याची हत्या झाली होती. मात्र सबळ पुराव्या आरोपी
त्याच्या विरुद्ध तेवढे सबळ पुरावे मिळाले नाहीत। त्यामुळं या गुन्ह्यातील आरोपी कुख्यात डॉन असलेला शरद मोहोळ आणि त्याचा सहकारी आलोक भालेराव यांची निर्दोष मुक्तता झाली होती। खरं तर जून महिना हा जेलमध्ये बंद असलेल्या दहशतवाद्यांसाठी हा कर्दन काळ ठरतोय की काय, हे मात्र या दोन घटनांनी समोर आणलेलं आहे। बरोबर 2012 आणि त्याच्यानंतर 2024 मध्ये भारतामध्ये दहशतवाद्यांची जेलमध्ये हत्या झालेली दोनच प्रकरणं आहेत आणि ती दोन्हीच्या दोन्ही महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत। या दोन्ही आरोपींनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतलेला होता। याची शिक्षा देखील कोर्टानं त्यांना सुनावलेली होती। कतील सिद्दीकीवरती खरं तर ट्रायल चालू होती, त्यावेळेस त्याचा निकालही लागलेला नव्हता, परंतु त्यापूर्वीच त्याची हत्या झाली। या दोन्ही घटना पाहिल्या तर दहशतवाद्यांच्या बाबतीमध्ये आता जेल प्रशासन हे प्रचंड जागृत होताना दिसेल, कारण कायद्यांमध्ये झालेल्या वादाच्या नंतर हे होणारे हल्ले फक्त दहशतवाद्यांवरच होत नाहीत, तर जेलमध्ये आणखी इतर आरोपींवर देखील होतात, इतर आरोपींचे देखील जेलमध्ये खून होतात। मात्र ज्या आरोपींनी देशविरोधी विघातक कृत्य केली होती त्या आरोपींची चर्चा मात्र झाल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळेच कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये झालेला खून मोहम्मद अली खान उर्फ मुन्ना हा पुन्हा एकदा चर्चेत आला आणि पुन्हा एकदा त्यानं येरवडा जेलमधल्या कतील सिद्दीकीच्या हत्या प्रकरणाला उजाळा दिला। एकूणच काय तर जेल प्रशासन आता कैद्यांच्या सुरक्षितेबद्दल काय पावलं उचलणार येणाऱ्या काळात ठरेलच, परंतु आपण केलेल्या कुठल्याही वाईट कृत्याचा अंत देखील वाईटच होऊ शकतो, असंच काही या दोन्ही घटनांवरून दिसून आलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा, लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।